सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीईडीच्या बद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट सांगणार आहे. आणि ही अपडेट तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. येस, जे मी प्रेडिक्शन आधीच्या व्हिडिओमध्ये केलं होतं की तुमची कॉम्पिटिशन लेवल ही इन्क्रीज होऊ शकते, ते आता ॲक्च्युली खरं झालं आहे. म्हणजेच काय की MST CET 2025ची कॉम्पिटिशन ही आता इन्क्रीज झालेली आहे. आता नक्की काय अपडेट आहे तर ते मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ऑल्सो जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल देन मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल, कारण की ह्या चॅनलवर मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो नक्की तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो तुम्ही आपला व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नाऊ लेट्स स्टार्ट दी व्हिडिओ. सो रिसेंटली एका न्यूज आर्टिकलमध्ये सीईडीच्या रिलेटेड एक अपडेट आली आहे. त्याच्यामध्ये असं दिलं आहे की 24 फेब्रुवारीपर्यंत 13 लॅक्सपेक्षा जास्त मुलांनी सीईडीच्या एक्झामसाठी अप्लाय केलेलं आहे. आणि हे फक्त एका सीईडीच्या एक्झामसाठी नाही आहे, हे मल्टिपल सीईडीच्या एक्झामसाठी आहे. जसे की MST CET, MBA CET, MCA CET, BBA CET असे वेगवेगळ्या कोर्सेससाठी डिफरंट सीईडीचे एक्झाम्स असतात. तर ह्या सगळ्या सीईडीचे मिळून 13 लाखपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन सीईडी सेलकडे आलेले आहे. जर आपण फक्त MST CETचं बघितलं, म्हणजे जे तुम्ही आता 12वी नंतर सीईडीची एक्झाम देणार आहात इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर सारख्या फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, तर ह्या सीईडीचे आपण नंबर ऑफ रजिस्ट्रेशन बघितले तर आपण टोटल बघूया. म्हणजे PCM आणि PCB ग्रुप मिळून 7,49,971 मुलांनी MST CETला ह्या वर्षी अप्लाय केलेलं आहे. म्हणजे ह्या इकडे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन तर इन्क्रीज झालेले आहेत. आता आपण ग्रुप वाईज बघूया, म्हणजे इंडिव्हिज्युअली ग्रुप वाईज किती रजिस्ट्रेशन आले आहेत. तर PCB ग्रुपसाठी आपण बघूया, म्हणजे किती मुलांनी PCB ग्रुपसाठी अप्लाय केलं आहे. तर 2,94,358 मुलांनी PCB ग्रुपसाठी अप्लाय केलेलं आहे. आणि PCM ग्रुपसाठी 4,55,613 मुलांनी PCM ग्रुपसाठी अप्लाय केलेला आहे. आणि हा जो डाटा आहे ना, हा 24 फेब्रुवारीपर्यंतचा आहे. म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत किती मुलांनी आपल्या सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलेलं आहे तर तेवढे नंबर्स तुम्हाला ते ह्याकडे दिलेले आहेत. बट जर तुम्हाला माहिती असेल की आपल्या सीईडीच्या एक्झामची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग हे 27 फेब्रुवारीपर्यंत एक्सटेंड झाली होती. सो मे बी 24 फेब्रुवारी नंतर हा नंबर अजून इन्क्रीज झालेला असू शकतो. म्हणजे 27 फेब्रुवारीपर्यंत अजून जास्त मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलं असेल. सो येस, ह्या वर्षी तर कॉम्पिटिशन अजून इन्क्रीज झालेली आहे, स्पेशली PCM ग्रुपसाठी. बिकॉज 4.5 लॅक्सपेक्षा जास्त मुलांनी फक्त PCM ग्रुपला अप्लाय केलेलं आहे. मीन्स ह्यावेळी एक्झामची तर कॉम्पिटिशन इन्क्रीज झालेली आहे, त्यासोबत ॲडमिशनच्या टायमाला कॉलेजचे कट ऑफ सुद्धा इन्क्रीज होत असतात. अँड हे ह्या वर्षीच नाही आहे, दरवर्षी कॉलेजचे कट ऑफ इन्क्रीज होत आहेत, कॉम्पिटिशन लेवल ही इन्क्रीज होत आहे. आता ह्या वर्षी कॉम्पिटिशन लेवल किती इन्क्रीज होणार आहे ह्याच्यावर पण ॲनालिसिस करणारच आहोत. बट त्याआधी कॉम्पिटिशन इन्क्रीज होते म्हटल्यावर तुम्हाला प्रिपरेशन सुद्धा तेवढीच जास्त करावी लागेल. आता प्रिपरेशनसाठी जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सॲप बॉटवरती तुम्हाला फ्रीमध्ये रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. जसे की ह्याच्यावर तुम्हाला टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केले आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, PYQs प्रोव्हाइड केलेले आहेत, फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस चॅप्टर वाईज तुम्हाला वेटेज दिलेले आहेत, लाईक फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. ह्याच्यासाठी तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं आहे. प्लस सीईडी सेलकडनं जी पण काय अपडेट येते तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलं जातं. तर हा व्हॉट्सॲप बॉट तुमच्यासाठी खूपच युजफुल असणार आहे. हा व्हॉट्सॲप बॉट तुम्ही नक्की यूज करा. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर आपण प्रिव्हियस इयरच्या रेकॉर्डसोबत कॉम्पिटिशन लेवल जर आपण कम्पेअर केली तर 2021ला टोटल 5.05 लाख मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलं होतं. 2022ला 6.05 लाख मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलं होतं. 2023ला 6.36 लाख मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलं होतं. आता 2024चा डाटा हा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की 2024ला नंबर ऑफ स्टुडंट खूप इन्क्रीज झाले आहेत. तर 2024ला टोटल 7.25 लाख मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलं होतं. आणि आता 2025ला म्हणजे ह्या वर्षी जो आपण आता डाटा बघितला आहे तर 7.49 लाखपेक्षा जास्त मुलांनी सीईडीच्या एक्झामला अप्लाय केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते बघू शकता ग्राफमध्ये की दरवर्षी कॉम्पिटिशन लेवल ही इन्क्रीज होत आहे. बट ह्यामध्ये ना सगळीच मुलं एक्झाम देत नाहीत. काही मुलं एक्झामला अप्लाय करून सुद्धा ते एक्झामला ॲब्सेंट राहतात. म्हणजे जर आपण लास्ट इयरचा रेकॉर्ड बघितला तर एक्झामसाठी भरपूर मुलं अप्लाय करतात, म्हणजे भरपूर मुलं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करतात. बट त्याच्यामधली 10 ते 15% मुलं एक्झामला येतच नाही, ते एक्झामसाठी ॲब्सेंट राहतात. जर आपण रिसेंट म्हणजे 2024चा आपण डाटा बघितला तर किती मुलांनी एक्झामला अप्लाय केलं होतं तर 7.25 लाख मुलांनी एक्झामला अप्लाय केलं होतं. बट ह्याच्यामधून किती मुलं एक्झामला आली तर 6,75,377 मुलंच एक्झामला आली होती. म्हणजे एवढ्याच मुलांनी एक्झाम दिली होती. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती मुलं एक्झामसाठी ॲब्सेंट राहतात. सो ह्याकडे मी लास्ट इयरपासून पूर्ण डाटा ॲनालिसिस केला आहे आणि ह्याकडे मी तुम्हाला सगळं शो केलेलं आहे, ज्याच्याने तुम्हाला समजेल की तुमची कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी किती इन्क्रीज होत आहे.
प्लस लास्ट इयर पासून म्हणजे 2024 पासून तर कॉम्पिटिशन खूपच इन्क्रीज झालेली आहे. अराउंड 7 लाख प्लस मुलांनी सीडची एक्झामला अप्लाय केलेला आहे. प्लस तुम्ही ह्या इकडे तुम्ही बघू शकता ह्या वर्षी तुमचे 7.49 लाख पेक्षा जास्त मुलांनी अप्लाय केलेला आहे. सो ह्या इकडे तुमचे कॉम्पिटिशन इन्क्रीज झाली आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त प्रिपरेशन करायचा ट्राय करा. जर तुम्हाला ड्रीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्ताच तुम्हाला जास्तीत जास्त प्रिपरेशन करायला पाहिजे. प्लस जर तुम्हाला प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर ते तुम्ही कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरने यूज करू शकता. त्या व्हॉट्सअप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो येस, ह्यापुढे जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर तेही तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गो गुड.